नक्की सबस्क्राईब करा मिलिंद बोर या युट्यूब चॅनलला. देन फेमस युट्यूबर आहे. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद स्वागत करतो तुमचं मिलिंद बोर याच माझ्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी बांधवांनो, आज मी आलेलो आहे एका युवा शेतकऱ्याच्या शेतामध्ये. आज आम्ही आहोत कांद्याच्या शेतामध्ये आणि त्यांचा परिचय द्यायची काय तुम्हाला गरज नाही, कारण संपूर्ण महाराष्ट्र तर त्यांना ओळखतोयच. तर त्यांचं नाव आहे शेतकरी पुत्र अनिकेत शेळके. नमस्कार. यांच्या शेतामध्ये आज आपण आलेलो आहे आणि त्यांच्याकडनं आपण कांद्याची जी काही शेती आहे, कांदा पीक व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचे, जे काही ढगाळ वातावरण झालेलं आहे, कांद्यावर जो काही पेळू रोग वगैरे आलेला आहे, तर यावर यांनी कशी मात मिळवली आहे, त्याचबरोबर यांच्या शेतामध्ये कशा पद्धतीने नियोजन आहे, तर हे मला तुम्हाला सर्वांना सांगायचंय. शेतकरी बांधवांनो, कांद्या पिकावर जे काही समस्या आल्यात तर त्या भरपूर ठिकाणी बऱ्याच समस्या आलेल्या आहेत. तर अनिकेत भाऊ आहेत, तर त्यांनी देखील कांद्याची शेती केलेली आहे. साधारणपणे 5 एकर त्यांचा कांदा आहे. तर यांनी हे जे काही ढगाळ वातावरण आहे, त्याचबरोबर हा आता जो कांद्याला जो काही पिवळे रोग पडलेला आहे, माना पडलेला आहे, शेंडे जे काही पिवळे झालेत, तर यावर कोणत्या फवारण्या केल्यात आणि हा जो काही रोग आहे तर याच्यावर नेमकी उपाय कोणता केलाय, तर हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. तर आता सर्वात आधी शेतकरी मित्रांनो, म्हणजे आपण सर्वांना माहित झालं आहे की पावसाळी कांद्यामध्ये पिळू रोग येतोयच. पण तुम्ही सुद्धा पाहिलं असेल की सध्या रब्बीचे कांदे लागवडी चालू आहे, उन्हाळी कांदे लागवडी चालू आहे आणि ह्या कांद्याला सुद्धा त्यामध्ये पिळ वगैरे पडायला सुरुवात झालेला आहे. तर याच्यासाठी सर्वात आधी मी माझ्या शेतामध्ये या वर्षीचं नियोजन म्हणजे की जे काही आपण वाफे वगैरे असतो, हे वाफे जेवढे लांब ठेवता येतील तेवढे लांब ठेवले आहे. कारण ज्यावेळेस आपण वाफे जेवढे लांब ठेवतो, जे काही पावसाचं वगैरे पाणी होत असतं ते येणारे जे आहे एक काडाच्या साईडलाच असतं. म्हणजे जिथे पाणी साचेल फक्त तेवढाच कांदा खराब होईल, पण बाकीचे कांदे वाचायला मदत होईल. आणि देन तुम्ही पण प्लॉट्स वगैरे पाहिले, म्हणजे जिथे पाणी साचले फक्त तिथेच कांद्याला त्यामध्ये नॉर्मल पिळ वगैरे पडलेला आहे. म्हणजे हे पहिलं त्यामध्ये मी सोल्युशन हे केलेलं आहे. दुसरं म्हणजे की शेतकरी मित्रांनो, वेळेवरती फवारणी घेणं. समजा पाऊस वगैरे झाला त्याच्यानंतर वेळेवरती फवारणी घेणं, ढगाळ वातावरण झालं वेळेवरती फवारणी घेणं, धुके वगैरे आलं तर वेळेवरती फवारणी घेणं, ही त्यामध्ये मी एक कंटिन्यू ठेवत आहे. आणि एक तिसरी गोष्ट म्हणजे की कांद्याचं पाणी व्यवस्थापन. कारण पाण्यावरती अतिशय डिपेंड आहे. जर कांद्याला जर जास्त प्रमाणामध्ये जर पाणी झालं तर लगेच त्यामध्ये पीळ वगैरे जास्त प्रमाणामध्ये पडतो. त्याच्यामुळे पाणी वगैरे जे आहे हे त्यामध्ये मी टायमिंगवरती देतो. म्हणजे पहिली गोष्ट शेतकरी मित्रांनो, कांद्याला पाण्याची गरज असते, पण ही त्यामध्ये अतिशय कमी प्रमाणावरती गरज असते आणि वेळेवरती देणं गरजेचं असतं. अनेक शेतकरी भरपूर प्रमाणामध्ये पाणी देतात, अगदी तुडुंब वाफे वगैरे भरत असतात आणि त्याच्यामुळे लवकर काय आहे ते पीळ वगैरे फास्टली त्यामध्ये येत असतो. त्यामुळे मी पाणी वगैरे देताना वाफे केव्हाही फुल भरत नाही आणि देन टप्प्याटप्प्यानेच पाणी देतो. कमीत कमी सध्याच्या सीझनला थंडी वगैरे आहे, अशा वेळेस 15 दिवसांनीच त्यामध्ये सध्या कांद्याला मी पाणी वगैरे देत आहे. ते कांद्याचे माझे प्लॉट्स जे आहे ते मध्ये आता सध्या महिन्याचे वगैरे काही कंप्लीट झाले आहे, काही 25 दिवसांचे आहे आणि काही 1.25 महिन्याचे झालेले आहे. देन पीळ वगैरे त्यामध्ये सध्या तर अजून कुठेच त्यामध्ये जाणवत वगैरे नाहीये. अशा प्रकारे मी व्यवस्थापन सध्या केलं आहे सुरुवातीला. म्हणजे जे काही कांद्याला पाणी आहे, तर आमच्या इकडे सोड पाणी बोलतात आम्हाला. हो. तर तशा पद्धतीने आपल्याला सोड पाणी द्यायचंय. तर आता मला एक सांगा की हा जो काही पीळ रोग आहे तर तो आतापर्यंत तर नव्हताच. हा बरोबर. पण आता एवढ्यात हा जो काही पीळ रोग आहे तर तो यायला सुरुवात झाली आहे किंवा करप्याचं जास्त प्रमाण झालंय, शेंडे लगेच पिवळे पडतायत. तर यावर आपण साध्या फवारण्याचा रिझल्ट जास्त येईल का आपल्याला थोडीशी जास्त रिझल्ट देणारी जी काही बुरशीनाशक आहे तर त्या फवारण्याचा रिझल्ट येईल आपल्याला? आता निश्चितच शेतकरी मित्रांनो, जर रिझल्ट जर आपल्याला लवकर हवा असेल, जर आपण स्ट्रॉंग बुरशीनाशक वापरले तर पहिली गोष्ट फास्टच त्यामध्ये रिझल्ट येणार आहे. आणि जर रिझल्ट जर उशीर हवा असेल, जर मग जे साधे असेल, साप असेल, अँट्राकॉल वगैरे असेल, हे बाकीचे स्वस्तातले वापरले तर मग रिझल्ट उशिरा येणार आहे. पण एक लक्षात घेतलं गेलं पाहिजे, समजा जर पाऊस झाला किंवा ढगाळ वातावरण झालं, धुकं वगैरे आलं, तर अशा वेळेस आपण थोडेसे भारीतले औषधं वापरणं गरजेचं आहे. म्हणजे त्यात लिक्विड फॉर्म मधले, मी अनेक वेळेस शेतकऱ्यांना सांगत असतो, तुम्ही लिक्विड फॉर्म मधले बुरशीनाशक वापरा, जेणेकरून फास्टली त्यामध्ये आपल्याला रिझल्ट वगैरे देऊन जातात. त्याच्यानंतर जे झोल ग्रुपचे बुरशीनाशक येतात, म्हणजे टुबेकॉनॉझोल असेल, प्रोपिकॉनॉझोल वगैरे असेल, हे बुरशीनाशक जर वापरले, म्हणजे जरी वगैरे पाऊस वगैरे जर झाला तर लगेच त्यामध्ये बुरशी वगैरे जी काही वाढलेली असते ती पूर्णपणे खतम करून टाकते, 100% कंट्रोलमध्ये येते. म्हणजे थोडेसे आपण चांगल्या रेंजचे बुरशीनाशक वापरले पाहिजे वातावरणानुसार. आणि जर एखाद्या वेळेस वातावरण क्लिअर असेल आणि बरेच दिवस झाले आपण जर फवारणी घेतली नसेल तर मग अशा वेळेस आपण स्वस्तातलं त्यामध्ये अँट्राकॉल असेल, साप असेल किंवा त्याच्यामध्ये रोको वगैरे असेल, मग असं त्यामध्ये कॉम्बिनेशन आपण वापरलं गेलं पाहिजे. आता हा जो काही तुमचा कांदा आहे तर तो 1 महिन्याचा झालाय, 1.5 महिन्याचा झालाय किंवा 6 महिन्याचा झालाय, तर याला आतापर्यंत फवारण्या किती केल्यात आणि त्याचबरोबर जे काही खालून बुरशीनाशक काही सोडलेले आहेत का? तर आतापर्यंत माझे जे काही प्लॉट्स आहेत ते त्यामध्ये काही 25 दिवसांचे झालेले आहे, काही एक 15 दिवसांचा आहे, काही एक त्यामध्ये 1 महिना 10 दिवसांचे झालेले आहे.
तर आतापर्यंत जे काही सगळे प्लॉट्स आहेत त्यामध्ये सगळ्या प्लॉट्सला माझ्या 2 फवारण्या झालेल्या आहे. एक पाठीमागं जे एक खराब वातावरण झालं होतं, ढगाळ वातावरण झालं होतं, त्यावेळेस एक मी पहिली फवारणी घेतली. पहिल्या फवारणीमध्ये त्यावेळेस मी टिल्ट आणि कुमालेल वापरलं, कारण शेंडे वगैरे जास्त वगैरे वाढू नये म्हणून टिल्ट आणि कुमालेल स्वस्तात मस्त कॉम्बिनेशन. 350 रुपये 1 एकरसाठी खर्च येतो, जास्त खर्चही करायचा नाही, मापात आपल्याला शेती करायची आहे बजेट पाहून, त्यासाठी ते कॉम्बिनेशन वापरलं. देन आता परत 2-3 दिवसापूर्वी जे काही पाऊस वगैरे पडला, पूर्णपणे धुकं वगैरे होतं, अशा वेळेस मी पुन्हा त्यावेळेस मी सिजंटाचं ग्लो हिट आणि कुमालेल हे त्यामध्ये दुसरं कॉम्बिनेशन वापरलं. हे सुद्धा अतिशय मापातच बजेटमध्ये जातं आणि हे कॉम्बिनेशन वापरलं. अशा प्रकारे आतापर्यंत 2 फवारण्या झाल्या आहे आणि 1 तणनाशकची फवारणी झालेली आहे कांद्या प्लॉटला. आणि ते कांदा पाहिला असेल तुम्ही एकदम ओकेच आहे, पुढे काही प्रॉब्लेम वगैरे नाही. शेतकरी बांधवांनो पाहू शकताय, अनिकेत भाऊंनी फक्त 2च फवारण्या केलेल्या आहेत. आता आपण काय करतो की ज्यामध्ये कराटे घेतो, जे काही कीटकनाशक ते घेतो, कराटेने काय होतं की पात जास्त प्रमाणात वाढते. त्याच्यानंतर यांनी जे काही कुमानियर आणि जी काही टिल्ट आहे तर याची फवारणी केल्यानंतर आपण पाहू शकताय कांदे तर ते पात आहेत तर त्या जास्त हाईट वाढलेले नाहीये. आपलं काय होतं की पाऊस वरून पडतोय, आपण कराटे पण फवारतोय, त्याने काय होतंय पात वाढते, पात वाढली, वारं सुटलं, पाऊस झाला की पिळ पडण्यास लगेच सुरुवात होते. तर अनिकेत भाऊ, आता जे काही रासायनिक खत आहेत, बेसल डोस आहे, आता काही बेडवर देखील तुमचा कांदा आहे, तर रासायनिक बेसल डोसेस हा जो काही पाण्यावर कांदा केला, तर याला कोणती खतं टाकलेली आहे आतापर्यंत? तर आता मी ह्या वर्षीच ऑलरेडी जराशी पंजाब राऊडक साहेब आहे त्यांनी तर अंदाज दिलेच होते की ह्या वर्षी पुढे भरपूर पाऊस असणार आहे. तर याच्यासाठी मी ठरवलं होतं की ज्यावेळेस पाऊस पडतो, हवेमध्ये नायट्रोजनचं प्रमाण वाढलं जातं, वातावरणात नायट्रोजन तयार होतो आणि कांद्याच्या पाती ज्या आहे ह्या फास्टली वाढल्या जात्या. आणि जर कांद्याच्या पाती जर फास्ट वाढल्या तर पीळ रोगाला म्हणजे आमंत्रण दिल्यासारखंच आहे. याच्यासाठी मी नायट्रोजनचा अतिशय कमी प्रमाणामध्ये वापर केलेला आहे. जो काही माझा कांदा आहे त्या कांद्याला मी सुरुवातीला युरिया तर बिलकुल वापरला नाही, मी 10-26 सुरुवातीलाच MOP, सल्फर आणि त्याच्यासोबत SSP असा मी सुरुवातीला डोस दिलेला आहे. त्याच्यामुळे कांद्याच्या पाती अतिशय मापात आहे. तुम्ही पाहिलं असेल खालून लगेच माना पंक्तीमध्ये चांगल्या व्हायला सुरुवातच झालेली आहे. 1.25 महिन्याचा कांद्याचा प्लॉट आहे ड्रिपवरचा, माना ते एकदम चांगल्या व्हायला सुरुवात झाली. असाच डोस मी दिलेला आहे, युरिया वापरलेला वगैरे नाही. आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे टॉनिकचा बिलकुलही वापर केला नाही. अनेक शेतकरी लगेच टॉनिक पहिल्या फवारणीला टॉनिक, दुसऱ्या फवारणीला 19-19 नंतर कराटे वगैरे, म्हणजे हे जे काही वापरत असतो याच्यामुळे पाती वाढत असतात पण कांद्याची साईज वगैरे होत नाही. त्यामुळे टॉनिक वगैरे पहिली गोष्ट मी कांद्याला सांगत असतो बिलकुलही वापरत जाऊ नका. गरज असेल तेव्हाच वापरा. तुम्ही रोपं वगैरे असेल तर वापरू शकता, पण कांद्यासाठी हे वापरण्याची गरज नाही आणि याच्यामुळे खर्च पण होत असतो. मी टॉनिक केव्हाही कांद्याला वापरत नाही आणि मी शेतकऱ्यांना पण सांगत असतो की ती वापरली गेली नाही पाहिजे. त्याच्यामुळे माझ्या कांद्याच्या पाती ह्या अतिशय मापात आहे, जास्त वाढलेल्या नाही आणि ते खालून लवकरच त्या माना वगैरे पकडायला सुरुवात पण झालेली आहे. अशा प्रकारे मी खताचं व्यवस्थापन सध्या सुरुवातीला केलं आहे. युरिया वगैरे त्यामध्ये बिलकुलही दिलेला नाही, नत्रयुक्त खतांचा वापर कमी प्रमाणामध्ये केला आहे. तर आता मला सांगा की दिवसेंदिवस हे वातावरण अशा पद्धतीने झालेलं आहे, कोणतंही पीक घेतलं, कांद्याचंच घेऊया आपण, हे जे काही पीक आहे तर काय झालं की शेतकऱ्याचं बजेट कोलमडत चाललेलं आहे, मजुऱ्या वाढत चाललेल्या आहे, खत औषधांच्या किमती वाढत चाललेल्या आहे आणि बाजारभाव तर मिळेल का नाही अशी अपेक्षा झालेली आहे. त्याचबरोबर काही काही शेतकऱ्यांनी आमच्या पट्ट्यामध्ये तर अक्षरशः रोटर मारण्यास कांद्याला सुरुवात केलेली आहे. याच्यावर तुमचं काय मत आहे? तर आता शेतकरी मित्रांनो, कांद्याचं बाजारभाव जर आता म्हणजे बऱ्याच प्रश्न हाच आहे सध्या, बाजारभाव वगैरे बरेच जण म्हणताय कांद्याला बाजारभाव नाही, जो काही पावसाळी कांदा निघत आहे बाजारभाव वगैरे नाही, खर्च त्यामध्ये जास्त वगैरे होत आहे. पण शेतकरी मित्रांनो, सर्वांनाच माहित असेल शेती करणं म्हणजे एक प्रकारचा जुगारच आहे. म्हणजे सुरुवातीला जेवढं भांडवल लावू नंतर तेवढं निघेल का नाही हे कोणालाच माहित नसतं. एकमेव उपाय म्हणजे की कष्ट करत राहणे, आपलं पीक चांगलं आणणे आणि जोमदार पिकाची वाढ करणे, उत्पन्न भरपूर काढणे. बाजारभाव मिळेल का नाही हे तुमच्याही हातात नाही, माझ्याही हातात नाही आणि शेतकरी मित्रांनो तुमच्या हातात नाही. हे सर्व देणं ऑलरेडी जे काय असेल कंडिशन त्याच्यानुसार बाजारभाव वगैरे ठरत असतात. फक्त एवढंच की शेतकरी मित्रांनो, आता जराशी बाजारभाव वगैरे असेल, सरकारने खतांच्या ज्या काही किमती वगैरे वाढलेल्या आहे, औषधांच्या ज्या काही किमती वाढत आहे याच्यावरती कंट्रोल थोडंसं ठेवलं पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याचं बजेट पण कोलमडणार नाही. आणि अजून एक शेतकरी मित्रांनो, हे जे काही किमती वगैरे खतांच्या वाढत आहे, रासायनिक औषधांच्या ज्या काही किमती वगैरे वाढत आहे याच्यावरती सोल्युशन म्हणून आपण जैविक शेती करू शकतो. देन तुम्हाला मी माझा जैविकचा प्रोजेक्ट दाखवलाच. जैविक शेती जर आपण केली, घरच्या घरी काही औषधं बनवले, स्लरी वगैरे बनवल्या, तर खतं वगैरे द्यायची काही बिलकुल गरज नाही शेतकरी मित्रांनो. जे माझं घेवडा पीक मी त्यांना दाखवलं जैविक पद्धतीने करेल आहे, कांद्याला पण मी स्लरी वगैरे सोडत असतो. म्हणजे ते अतिशय कमी खर्चामध्ये आपल्याला तयार करता येतं, खतं बिलकुल वापरण्याची गरज नाही. काहीतरी आपल्याला अशा प्रकारे जैविक शेतीकडे वळलं पाहिजे, तेव्हाच हा खर्च कमी होईल आणि काहीतरी आपण शेतकरी थोडासा सावरायला मदत होईल निश्चित. तर धन्यवाद अनिकेत भाऊ, आज मी तुमच्या शेतामध्ये आलो. तुमचं कांद्याचं जे काही पिकाचं नियोजन आहे ते देखील एक नंबर आहे. त्याचबरोबर
शेतकरी बांधवांनो, तुम्हाला अजून जे काही तुमचे प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ही व्हिडिओ माझी आवडली तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, कारण अशाच येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. नक्की सबस्क्राईब करा मिलिंद भोर या युट्यूब चॅनलला. देन फेमस युट्यूबर आहे, माझे गुरु म्हटलं तरी पण चालेल.